तर तुम्ही पाहू शकता इथं कोथिंबीर वड्या ज्या आहेत ती पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी येईल असं ही कोथिंबीर वडी जी आहे ती अगदी छानपैकी तयार झालेली आहे। इथं मी तुम्हाला कट करून दाखवते। अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला अगदी खमंग अशा ह्या कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर इथं कोथिंबीर वडी करण्यासाठी इथं मी स्वच्छ कोथिंबीरची गड्डी जी आहे ती एक धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर देखील कोथिंबीर वडीसाठी फ्रेश अशी घ्यावी। आता ही कोथिंबीरची जी गड्डी आहे ती अशी एकसारख्या प्रमाणात करून घ्यावी आणि आता ही कट करून घ्यावी। असं कोथिंबीरच्या जे देठ असतं कोथिंबीर घेतलेली आहे ती अशी जुळवून घ्यावी, म्हणजे कट करायला आपल्याला सोपी जाते कोथिंबीरची गड्डी। आणि आता जेवढं जमेल तेवढ्या बारीक प्रमाणात ही कोथिंबीर जी आहे ती कट करून घ्यावी। मोठी जर कोथिंबीर ठेवली तर आपली कोथिंबीर वडी करते वेळेस कोथिंबीर वडी व्यवस्थित होत नाही, म्हणून जेवढं जमेल तेवढ्या जास्त प्रमाणात ही कोथिंबीर बारीक कट करून घ्यावी। आता इथं माझी सर्व कोथिंबीर जी आहे ती कट करून झालेली आहे आणि कोथिंबीर वडीसाठी अशी कोथिंबीर जी आहे ती कट करून घ्यावी। आता इथं कोथिंबीर वडी करण्यासाठी ही चिरलेली कोथिंबीर जी आहे ती 3 वाट्या भरलेली आहे आणि ह्या 3 वाट्या कोथिंबीर चिरलेल्या कोथिंबीरसाठी इथं मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। एवढंच प्रमाण ही कोथिंबीर वडी करण्यासाठी घ्या। आता याच्यामध्ये टाकावं थोडं थोडं पाणी, जास्तही पातळ करू नये, असं थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यावं। आता याच्यामध्ये मला आणखीन पाणी लागत आहे, तर मी आणखीन पाणी टाकून घेतलं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यावं। जास्तही एकदम पाणी टाकू नये, लागेल एवढ्या प्रमाणात तसे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावं। असं हे मिश्रण जे आहे ते एवढ्या प्रमाणात असं पातळ ठेवावं, जास्त पातळही करू नये आणि गाठी वगैरे ह्याच्यामध्ये राहणार नाही त्याची काळजी घ्यावी। एकदम सलम असं हे पीठ जे आहे ते तयार करून घ्यावं। असं एवढ्या प्रमाणात हे मिश्रण पातळ करून घ्यावं। आता इथं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यावं। आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, असं तेल चांगलं थोडंसं गरम करून घ्यावं। आता ह्या गरम तेलामध्ये फोडणीसाठी टाकावं 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकावी थोडीशी मोहरी। फोडणी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये टाकावं ही आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। ह्याच्यामध्ये पेस्ट टाकून घ्यावी। आता ही पेस्ट थोडीशी तेलामध्ये तळली गेली की ह्याच्यामध्ये टाकावी 1 चमचा लाल मिर्च पावडर। लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, थोड्याफार प्रमाणात कमी जास्त करू शकता। आता गॅसची फ्लेम लोच ठेवावी ही प्रोसेस करते वेळेस। आता याच्यामध्ये टाकावं 1 चमचा हळद आणि आता सर्व मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं। हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यावं। आता ह्याच्यामध्ये टाकावं 1 चमचा धनेपूड, त्याच्यानंतर 1 चमचा जिरेपूड, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकावे तीळ। इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत सफेद, ते तीळ टाकून घ्यावेत। आता हे सर्व मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं। आता ही कट केलेली जी कोथिंबीर आहे ते टाकून घ्यावेत ह्याच्यात। असं चांगलं हलवून घ्यावं। आता याच्यामध्ये मी सर्व कोथिंबीर जी आहे ती टाकून घेणार आहे। हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं। आता कोथिंबीर थोडी थोडी शिजायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये टाकावं चवीनुसार मीठ। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहे। असं मीठ टाकून घ्यावं। आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। आता इथं आपलं कोथिंबीरचं जे आहे ते मिश्रण तयार झालेलं आहे। कोथिंबीर चांगली शिजून तयार झालेली आहे।
अशी कोथिंबीर चांगली शिजवून घ्यावी आणि ही प्रोसेस गॅसच्या लो फ्लेमवरतीच करून घ्यावी. आता इकडं कोथिंबीर शिजेपर्यंत आपलं बेसन पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ, म्हणजे आपल्या ह्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत एकदम क्रंची अशा तयार होतील, म्हणून याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यावं. आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र चांगलं असं मिक्स करून घ्यावं. चांगलं मिक्स झालं पाहिजे पीठ त्याच्यामध्ये. हे कोथिंबीरचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये हे बेसन पिठाचं मिश्रण टाकून घ्यावं. आता हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं. आता हे मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं. आता हे दोन्ही मिश्रणं जे आहेत ते एकत्र चांगली मिक्स झाली पाहिजे. चांगलं घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यावं. असा या मिश्रणाचा घट्ट गोळा जो आहे तो एकत्र तयार करून घ्यावा आणि ही प्रोसेस गॅसच्या लो फ्लेमवरतीच करावी. असं हे मिश्रण सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं. घट्ट गोळा तयार झाला पाहिजे. आता एखादं असं भांडं असलं तर घ्यावं. हे मी केक टेन घेतलेलं आहे, किंवा ताट असलं तरी चालेल. एखादं ताट घ्यावं. आता ह्याला तेल लावून चांगलं ग्रेस करून घ्यावं. सर्व साईडने असं चांगलं तेल लागलं गेलं पाहिजे. आता हे कोथिंबीर वडीचं मिश्रण जे आहे ते या ट्रेमध्ये सेट करून घ्यावं. चांगलं व्यवस्थित सेट झालं पाहिजे. तुम्हाला किती पातळ किती जाड हवे आहेत वड्या तेवढ्या प्रमाणात हे मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये सेट करून घ्यावं. असं हे सर्व मिश्रण जे आहे ते असं चांगलं हाताने सेट करून घ्यावं. आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे त्याच्यामुळे हात लावता येतोय. आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यावं. चांगलं थंड झालं पाहिजे मिश्रण. असं हे मिश्रण मी 2 भांड्यामध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरतून थोडेसे तीळ टाकून घ्यावेत. असे तीळ जे आहेत ते पसरवून घ्यावेत. आणि आता हे तीळ हाताने थोडेसे असे प्रेस करून घ्यावेत, म्हणजे आपलं मिश्रणही आहे चांगलं व्यवस्थित सेट होऊन जाईल. आता हे थंड होऊन द्यावं मिश्रण. हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. हे मिश्रण काढून घ्यावं याच्यात. तर आपलं हे वड्याचं मिश्रण असं निघलं आहे ह्याच्यातून. या वड्या सुरीने व्यवस्थित कट करून घ्याव्यात. आपल्या सर्व वड्या अशा कट करून घ्याव्यात एकसारख्या आकारामध्ये. अशा सर्व वड्या कट करून घ्याव्यात. आता काढून घेऊया. तर या वड्या तेलात तळून घ्याव्यात, किंवा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता ह्या वड्या. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आणि ह्या वड्या चांगल्या तळून घ्याव्यात. ह्या सर्व वड्या गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्याव्यात. अशा जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या तेलात टाकून तळून घ्याव्यात. एक साईड तळली की दुसऱ्या साईडने पलटी करून घ्याव्यात. गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरतीच या वड्या सर्व तळून घ्याव्यात. सावकाश अशा पलटी करून घ्याव्यात.
ह्या वड्या तळते वेळेस सारखं असं हलवू नये, नाहीतर मग वड्या तुटण्याचे चान्सेस असतात, म्हणून सारखं हलवू नये. थोडा वेळ अशाच वड्या तळून द्याव्यात, मगच पलटी करावी. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून ह्या वड्या तव्यावरती देखील अशा तुम्ही शालो फ्राय करू शकता. खूप छान अशा वड्या तयार होतात शालो फ्राय करून देखील. अशा सर्व वड्या ज्या आहेत जेवढ्या प्रमाणात वड्या तळल्या की काढून घ्याव्यात. अशी गरमागरम चहासोबत ही कोथिंबीर वडी तुम्ही स्नॅक म्हणून देखील खाऊ शकता. खूप छान याची टेस्ट जी आहे ती लागते. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट न वाफवता खमंग खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या ज्या आहेत अगदी छानपैकी तयार झालेल्या आहेत आणि चवीला देखील अप्रतिम अशी ही रेसिपी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे देखील अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय केल्यानंतर सांगा कशी झाली आहे ते. भेटूयात पुन्हा एकदा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.